समास 8 दृश्य निरसन. दोन समासांआधी दृश्य मिथ्या असते तरी का दिसते असा प्रश्न विचारला होता. त्याचं इथं उत्तर दिलं आहे. ज्याप्रमाणे प्लॅस्टिकची फुलं लांबून खरी वाटतात त्याप्रमाणे विश्व सत्य वाटते, पण नीट विचार केला तर त्याचे मिथ्यत्व कळून येते. म्हणून सत्संगतीमध्ये विचार करावा, अविद्येचा मायेचा त्याग करावा, देहबुद्धी सोडून द्यावी, कारण तोपर्यंत परब्रह्माचे ज्ञान होणार नाही. श्रीराम मागा श्रोती पुसिले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जडमूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. एक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथ कोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे, भरोची नये. रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसे निमानावे. काष्ठी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परमसुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगण. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. जितुके बुडबुडे उठती, तितुक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटोन जाती, रूपे मिथ्या. ऐसे हे बहुविध असे, साचा सारिखेची दिसे, परी हे सत्य म्हणोनी कैसे विश्वासावे. तैसीच माव राक्षसांची, देवासही वाटे साची, पंचवाटिकेसी मृगाची, पाठी घेतली रामे. नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले, कृष्णे दैत्य किती वधिले, कपटरूपी. कैसे कपट रावणाचे, सिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे, अपूर्व कैसे. ऐसी राक्षसांची माव, जाणो न सकती देव, कपट विद्येचे लाघव, अघटित ज्यांचे. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची वोडंबरी, भगवंताची नाना परी, विचित्र माया. परंतु हे नव्हे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार, जाण बापा. तथापि असो तुझला, भासची सत्य वाटला, तरी तेथे चुका पडिला, ऐक बापा. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक, तेथे संचरला. तेची काया मी आपण, हे देह बुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले प्रमाण, दृश्य अवघे. देहबुद्धी केली बळकट, आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट, परब्रह्माची. तेथे साच मानी दृश्याला, निश्चयची बाणो निगेला,
पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात. आता असो हे बोलणे ब्रह्मन पविजे मीपणे. देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण. चुका पडिला तो मी कोण बोलिले असे. मी कोण हे जाणावे मी पण त्यागुनी अनन्य व्हावे. मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरसन नाम समास 8वा. श्रीराम.